सोरियासिस या रोगाचे अनेक प्रकार आहेत. आयुर्वेदानुसार सुद्धा वेगवेगळ्या रोगांमध्ये याचे निदान करावे लागते. याचे लाल, पांढरे, काळे, ओलसर, कोरडे असे वेगवेगळे पॅचेस शरीरावरती एका भागावर किंवा काही भागांवर किंवा संपूर्ण शरीरावरती येऊ शकतात. त्या पथ्यात कोणते पदार्थ खाऊ नये यासाठी आम्ही केलेला आधीचा व्हिडिओ आवर्जून पाहावा. त्याचबरोबर पंचकर्माचे वेगवेगळे प्रकार हे या रोगामध्ये ऋतूनुसार सततपणे करत राहावे लागतात. तेव्हा हा रोग अतिशय चांगल्या प्रकारे आटोक्यात येतो आणि गुणही दाखवतो. औषधांचेही गुणधर्म वाढतात. ओल्या पॅचेसवरती कोणत्याही वैद्याच्या सल्ल्याशिवाय कोणतेही उपचार इकडून तिकडून ऐकून अजिबात करू नयेत. कोरड्या पॅचेससाठी एक सोपा उपाय आहे जो आपण करू शकतो. नेल फाईल किंवा 0 नंबरचा पॉलिश पेपर येतो. आंघोळ केल्यानंतर त्वचा मऊ झालेल्या ठिकाणी जिथे पॅचेस आहेत, कोरडे पॅचेस जिथे काळसर जाड झालेले असतात, ते पॉलिश पेपरच्या 0 नंबर साईजने हलकेसे घासून त्यावरची मृत झालेली त्वचा काढून टाकावी आणि त्यानंतर नीम तेल आणि करंज तेल एकत्र करून थेंब थेंब त्या भागावरती जिरवत राहावे. साधारणतः 3 महिने हा प्रयोग केल्यानंतर अपेक्षित परिणाम किंवा टिकाऊ परिणाम मिळायला सुरुवात होते. आम्लपित्त, जुनाट, सर्दी आणि पोट साफ न होणे या 3 तक्रारींमुळे सोरियासिस सारखे रोग हे शरीरामधून बाहेर काढणं अतिशय अवघड असतं. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. मद्यपान आणि धूम्रपान या 2 गोष्टींमुळे हा रोग शरीरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे स्थिरावतो. त्यामुळे ते आवर्जून टाळावे आणि मानसिक रोगांमध्ये किंवा मानसिक त्रासांमध्ये हा रोग बळावतो हेही लक्षात ठेवा.